अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अखेर 3 दिवसांनी अटक करण्यात आली आहे। ठाण्यातल्या कासारवडवलीतल्या हिरानंदानी परिसरातल्या कामगार वस्तीतनं आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। मोहम्मद शहजाद असं अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय आरोपीचं नाव आहे। त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आरोपीकडे भारतीय असल्याचा कोणताही पुरावा न सापडल्यानं तो बांगलादेशी घुसखोर आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। दरम्यान तो विजय दास हे नाव धारण करून हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं। तर पोलिसांनी या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि आरोपीबाबत माहिती दिली। बघूया। दिनांक 16/1/2025 रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।